आणि ट्रम्प यांनी नेमका नेम धरून आम्ही कसा ब्रिज पाडला याच्याबद्दल सांगितलेलं आहे. इराणने त्याला प्रत्युत्तर म्हणून आखाती देशामधले 8 ब्रिजची त्यांनी यादी दिली आहे. हे सगळे ब्रिज आम्ही पाडून टाकणार आहोत. आणि ते ती यादी खरीही करू शकतात. काही सांगता येत नाही. कारण अजून त्यांच्याकडे किती क्षेपणास्त्र उरली आहे याच्याबद्दल काही फारशी माहिती कुठे येत नाही आहे. आपल्याकडे 40% आपला सगळा LPG होता तो कतारमधनं यायचा. इतर ठिकाणाहून काही उरलेला LPG यायचा. पण कतारची जी पुरवठा साखळी आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे, कारण इराण तो येऊ देत नाही. आता गंमत बघा रशियाकडे हे सगळं आहे, पण त्यांना विकता येत नाही, कारण निर्बंध आहेत, की रशियाचं तेल आणि नैसर्गिक वायू तुम्हाला अमर्याद मिळतील अशी आम्ही सोय करतो. तुम्ही फक्त ते रिफाईन करा आणि लोकांना विका. आणि ते लोकांना जेव्हा विकतील तेव्हा ते चढ्या भावाने विकतील आणि त्याच्यातनं जो नफा होईल त्या नफ्यावर 22% टॅक्स नरेंद्र मोदी सरकार लावेल. म्हणजे सरकारकडेही पैसे येतील. या युद्धाचा हा पॉझिटिव्ह बेनिफिट या देशाला मिळणार आहे. नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. आपण पुन्हा हे जे युद्ध चालू आहे इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका याच्याबद्दलच बोलणार आहोत. आणि त्या युद्धानंतर भारतावरती काय परिणाम होऊ घातलेत त्याच्याबद्दलही थोडंसं आपल्याशी बोलायचं आहे. या युद्धाने आता एक आणखीन भीषण वळण घेतलेलं आहे. इतके दिवस साधारण तरी परिस्थिती अशी होती, की जाणून बुजून कुठल्याही नागरी वस्त्यांवरती किंवा नागरी सुविधांवरती बॉम्ब हल्ले इस्रायल आणि अमेरिका करत नव्हते. इराणचे जे राज्यकर्ते ते मात्र अशा कुठल्याही तऱ्हेची रिस्ट्रिक्शन पाळत नव्हते. त्यांनी ज्या आखाती देशांवरती हल्ले केले त्याच्यात हॉटेल्सवरती सुद्धा त्यांनी हल्ले केलेले आहेत. आता हॉटेलमध्ये काय डिफेन्स इन्स्टॉलेशन आहे. दुबईवरती सर्वात जास्ती हल्ले झालेत आणि दुबईमध्ये तर अमेरिकन सैन्याचं काहीच मागमूस नाही आहे. अर्थात इस्रायलवरती हल्ले झालेत. तर एकूण इस्रायल आणि अमेरिका यांच्या लोकांनी एक ती शाळा जर तेहरानमधली सोडली तर इतर कुठेही सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले केल्याचं याच्या आधी उदाहरण नव्हतं. परंतु आता माझ्या मते दोन्ही पक्ष घायकुतीला आलेले आहेत आणि ट्रम्प यांनी वारंवार आव्हान केलेलं आहे, की तुम्ही आमच्या टर्म्स मान्य करा, शरणागती स्वीकारा, आम्ही युद्ध थांबवतो वगैरे वगैरे. मुख्य म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी मोकळी करा, हे मुख्य मागण्या होत्या. आणि तुमचा न्यूक्लिअर जो 440 किलो तुमच्याकडे जे युरेनियम आहे 60% शुद्धीकरण केलेलं ते आमच्या ताब्यात द्या, म्हणजे तुमचा अणुबॉम्ब होण्याची प्रक्रिया पुढे जाईल, लवकर होणार नाही. तर या गोष्टी आणि मिसाईलचं डेव्हलपमेंटही तुम्ही थांबवा, या मुख्य मागण्या आहेत आणि इराणने त्या धुडकावून लावलेल्या आहेत. ते म्हटले त्याच्याऐवजी तुम्हीच सांगा की तुम्ही आमच्यावरती पुढे हल्ला करणार नाही आणि त्याच्याकरता इतर देशांनी गॅरंटी द्यायची की अमेरिका आणि इस्रायल आमच्यावरती पुन्हा हल्ला करणार नाही. आणि असं काही झालं तर आम्ही होर्मुझची समुद्रधुनी सोडवू, मोकळी करू, परंतु होर्मुझची समुद्रधुनी ही आमची आहे, असंही एक विधान त्यांनी केलेलं आहे, जे कंप्लीट खोटं विधान आहे. होर्मुझची समुद्रधुनी युनायटेड नेशन्स लॉज ऑफ ओपन सीज, युनिक्लोज नाव त्यांचं, अनक्लोज म्हणून जे कायदे आहेत त्याच्यामध्ये 2 देशांच्या मध्ये जर समुद्र असला, आखात असलं, तर त्याच्यात एक बाउंड्री असते आणि अर्धा भाग एका देशाला आणि अर्धा भाग दुसऱ्या देशाला असा दिला जातो. त्याप्रमाणे उत्तरेचा भाग जरी इराणकडे असला तरी दक्षिणेचा भाग हा संयुक्त अरब अमिरातीचाच आहे आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रमाणे. त्यामुळे इराणला असं एकतर्फी गेट घालता येणार नाही. पण इराणने ते घातलंय, दादागिरी सुरू केली आहे आणि प्रत्येक जहाजामागे 10 ते 20 लाख डॉलर फी त्यांना पाहिजे हे वापरायचं. म्हणजे काय, वाटमारी सुरू केली आहे. थोडक्यात म्हणजे याच गोष्टीला वाटमारी म्हणतात. आणि ती इराणने सुरू केली. त्याचा दुसरा अर्थ असा की इराणमध्ये आता प्रचंड आर्थिक संकट आलेलं आहे. त्यांचे सगळे पैसे संपून गेलेले आहेत. त्यांना त्यांचं तेल विकता येत नाही आहे, कारण त्यांच्यावरती निर्बंध आहेत अमेरिकेचे. तशीच परिस्थिती थोडीफार रशियाची सुद्धा आहे. रशियालाही त्यांचं तेल विकता येत नाही, कारण अमेरिकेने सर्वांवरती निर्बंध घालून ठेवले. त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. परंतु काल अमेरिकेने इराणमधला एक प्रसिद्ध नवीनच बनवलेला ब्रिज होता, त्याचं नाव B1 ब्रिज होता आणि तेहरान आणि त्याच्या उत्तरेला कराज नावाचं जे एक मोठं शहर आहे, त्या दोघांना जोडणारा हा ब्रिज होता. हा सस्पेन्शन ब्रिज होता, म्हणजे याला खाली पिलर्स नव्हते, तारांनी तो वरनं ताणलेला होता. सर्वात उंच ब्रिज होता इराणमधला आणि अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई दलाने तो नेमका तोडून टाकलेला आहे. त्या ब्रिजची परिस्थिती अशी आहे, तो नवीन बांधलेला ब्रिज आहे आणि अजून तो सिव्हिल पॉप्युलेशन करता ओपन झालेला नव्हता. पण IRGC जे इराणमधलं सर्वोच्च सध्या सत्ता ज्यांच्या हातात आहे, जे प्रेसिडेंटलाही जुमानत नाहीत, तर त्या IRGCची वाहतूक मात्र त्या ब्रिजवरनं सुरू झालेली होती.
आणि त्यांची वाहतूक होऊ नये. इराणला स्वतःचे जे लॉजिस्टिक्स ज्याला म्हणतात सैन्यामध्ये, की आपले सप्लाय जिकडून तिकडे न्यायचे, सैनिक इकडून तिकडे न्यायचे, शस्त्रास्त्र हलवायची, ते करता येऊ नये म्हणून हा ब्रिज पाडल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. आणि ट्रम्प यांनी नेमका नेम धरून आम्ही कसा ब्रिज पाडला याच्याबद्दल सांगितलेलं आहे. इराणने त्याला प्रत्युत्तर म्हणून आखाती देशामधले 8 ब्रिजची त्यांनी यादी दिली आहे. हे सगळे ब्रिज आम्ही पाडून टाकणार आहोत. आणि ते ती यादी खरीही करू शकतात. काही सांगता येत नाही. कारण अजून त्यांच्याकडे किती क्षेपणास्त्र उरली आहे याच्याबद्दल काही फारशी माहिती कुठे येत नाही आहे. एक लक्षात घ्या, इराणची माहिती आपल्याला जवळ-जवळ शून्य असते. कारण इराणी सरकारने त्यांचं इंटरनेट बंद ठेवलेलं आहे आणि परदेशी कॅमेऱ्यांनाही यायला बंदी आहे. त्यामुळे माहिती जी असते ती सॅटेलाईट त्या फोटोंनी वगैरे एवढीच अशी तुम्हाला घ्यायला लागते. ढग वगैरे आले तर सॅटेलाईटच्या फोटोंची तुम्हाला माहिती मिळत नाही. असा इराणचा प्रयत्न सुरू आहे. पण याचा एक अर्थ असा, की इराण आता टेकीला आलेला आहे हे नक्की. ते अजून दाखवतायत, की आम्ही लढू आणि आमची माणसं लढतील वगैरे, वगैरे. पण आर्थिकदृष्ट्या तो देश मोडकळीला आलेला आहे. मी मागे सांगितलं होतं त्यांच्या रियालची किंमत 15 लाख रियालला $1 अमेरिकन डॉलर वगैरे इतकी खाली घसरलेली आहे. परंतु अजून कट्टरपणा थांबायला मागत नाही आणि त्याचं एक कारण असं आहे, की या कट्टर मुल्ला-मौलवींना माहिती आहे, की आम्ही जर शरणागती स्वीकारली तर आमची कत्तलच होईल. तेव्हा ते स्वतःचं जीवनसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतायत. ही परिस्थिती इराणची आहे. त्याचा आपल्यावरती परिणाम म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी बंद झाल्यामुळे कतारहून आपल्याकडे जो LPG यायचा, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, मी मागे याच्यावर व्हिडिओ केलेलाच आहे. तो LPG येणं बंद झालं. आपल्याकडे 40% आपला सगळा LPG होता तो कतारमधनं यायचा. इतर ठिकाणाहून काही उरलेला LPG यायचा. कारण कतारची जी पुरवठा साखळी आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. कारण इराण तो येऊ देत नाही. मध्ये-मध्ये एखाद दुसरं जहाज ते सोडतातही, नाही असं नाही. भारत आमचा मित्र देश आहे म्हणून एक नेहमी सांगतात आणि मित्र देशाची जहाजं अडवायची नाहीत. त्यामध्ये काही जहाजं ते आपल्याकरता सोडूनही देतात. परंतु गॅसच्या किमती आता वाढायला सुरुवात झालेली आहे. गॅसची उपलब्धतासुद्धा सध्या तेवढी आहे असं नाही. आणि मुख्य म्हणजे गॅस आणायचा कुठून? गेल्या वेळेला मी सांगितलं होतं नरेंद्र मोदींनी ऑलरेडी अंगोला या देशाशी करार केलेला आहे आणि तिथनं गॅस आपल्याला येणार आहे. इतरही काही देशांची करार आहे. पण सर्वात महत्त्वाचा गॅस सप्लायर म्हणजे रशिया. रशियाकडे लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG आणि क्रूड या दोन्ही गोष्टी आहेत. आता गंमत बघा हं, रशियाकडे हे सगळं आहे, पण त्यांना विकता येत नाही कारण निर्बंध आहेत. युरोपला हे सगळं हवं आहे कारण युरोपकडे गॅस नाही आहे, त्यामुळे युरोपमधल्या इंडस्ट्री बंद पडायची वेळ आली आहे. परंतु निर्बंध असल्यामुळे त्यांना रशियाकडनं घेता येत नाही. पण त्या सगळ्या निर्बंधामध्ये एक छोटीशी चोरवाट ठेवलेली आहे. ती चोरवाट अशी, की क्रूड ऑइल आणलं आणि क्रूड ऑइलवरती जर प्रक्रिया केल्या आणि प्रक्रिया करून काहीतरी नवीन गोष्टी त्यातनं तयार केल्या, तर त्यांच्यावरती असे अमेरिकेचे निर्बंध लागणार नाहीत, असा अंडरस्टँडिंग आहे. आणि असंही पाहिलं तर अमेरिकेने आपल्या इथले निर्बंध मला वाटतं येत्या 2 महिन्यापर्यंत रद्दच केलेले आहेत. कारण उद्या जर ऑइलची प्राईस मार्केटमध्ये हाताबाहेर गेली, तर ती आवरणं अमेरिकेला सुद्धा सहन होणार नाही आहे. त्यामुळे अमेरिकेने उदार मत देऊन भारताला सांगितलं की तुम्हाला 1 महिनाभर तरी हे सगळं मागवण्याची आम्ही परमिशन देतोय. जसं की भारत त्यांच्या परमिशनचीच वाट पाहत होता. ते जाऊ दे. परंतु असा हा प्रकार झालेला आहे आणि हे चांगल्या रीतीने पुढे नेण्याकरता रशियाचे फर्स्ट डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणजे त्यांचा उपपंतप्रधान, पहिल्या नंबरचा उपपंतप्रधान, त्यांचं नाव आहे डेनिस व्हॅलेंटिनोविच मांतुरोव. हे मांतुरोव 57 वर्षाचे आहेत आणि हे ज्या खात्यांचे मंत्री आहेत, त्या खात्यांचं मुख्य काम म्हणजे डिफेन्स आणि बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीज, डिफेन्स आणि ऑइल रिलेटेड इंडस्ट्रीज हे ते बघतात. आणि आता त्यांनी इथे येऊन काय केलं, त्यांना काय पाहिजे होतं? त्यांना त्यांचं क्रूड कोणीतरी रिफाईन करायला पाहिजे आणि रिफाईन करून त्यांनी विकलं, तर क्रूडवरचा रशियन शिक्का निघून जातो. त्यामुळे जे निर्बंध अमेरिकेने घातले, ते निर्बंध लागू होत नाहीत. त्यामुळे भारत त्यांचं सगळं क्रूड विकत घेईल, क्रूड म्हणजे कच्चं तेल, आणि त्याच्यावरती प्रक्रिया जामनगर आणि इतर ठिकाणी ज्या मोठ्या-मोठ्या रिफायनरीज आहेत, एक त्यातली रिफायनरी अंबानींची आहे, एक रिफायनरी आहे दुसरे उद्योगपती, पण उद्योगपतींपेक्षा 50% त्या रिफायनरीमध्ये शेअर रशियाचेच आहेत. त्यामुळे रशियाची रोझनेफ नावाची जी कंपनी आहे, त्यांची ती रिफायनरी तीसुद्धा जामनगरच्या जवळच आहे. तर इथनं जे पेट्रोल तयार होईल, इथनं जे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल तयार होईल, इथनं ज्या इतर फर्टिलायझर्स करता लागणाऱ्या गोष्टी तयार होतील, त्या गोष्टी बाहेर विकायला अमेरिकेचे निर्बंध आड येत नाहीत. कारण त्या गोष्टी या रिफायनरी तयार झाल्या, भारतीय लोकांच्या श्रमांनी त्या तयार झाल्या आहेत. यास्तव त्यांच्यावरती ते मूळ ओरिजिनल कुठून आणलं याचं टायटल निघून जातं. तर ही त्याच्यात सोय होती
आणि रशियाची पंचायत अशी झाली आहे, युक्रेनचं लढाई लढून लढून त्यांचा खजिना रिकामा पडत चालला आहे. त्यांच्याकडे काय आहे, तर त्यांना विकायला फक्त तेलच आहे हो, कच्चं तेल आपण ज्याला म्हणतो. आणि ते तेल तर अमेरिका त्यांना विकू देत नाही. पण भारतमध्ये असल्यामुळे ही एक विलक्षण चाल आता भारताने खेळलेली आहे, की आम्ही ते तेल रिफाईन करू, शुद्धीकरण करू आणि सगळ्या जगाला विकू. आणि याचा फायदा कोणाला होईल? याचा फायदा अर्थातच तेल जे रिफाईन करतात त्या कंपन्यांना होईल. जशी रिलायन्स आहे, रोझेनेफ्ट आहे, आणखीनही 2-3 कंपन्या भारतात आहेत, जे ह्या तेल रिफाईन करण्याच्या माध्यमात आहेत. तर त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण हे तेल ते सगळ्या जगभर विकू शकतात. आणि सध्या जगामध्ये तेलाचं शॉर्टेज आहे आणि एल-पी-जी पण याच्यात बनणार आहे बरं का. तर तो एल-पी-जीसुद्धा रशिया देणार आहे. म्हणजे रशिया गॅस आणि तेल अनलिमिटेड सप्लाय टू इंडिया असं त्यांनी सांगूनच टाकलेलं आहे. ॲट अ व्हेरी फेव्हरेबल रेट. हे जर झालं आणि ते आता होतच आहे, तर ते आपल्या देशाच्या दृष्टीने वरदान ठरेल. कारण सगळ्या जगामध्ये सध्या या इंधनाची टंचाई आहे. त्या टंचाईला आपण सहज बाजूला सारू. कारण हे सगळं तेल जर रशियाचं आपल्याकडे रेग्युलरली येत राहिलं, तर ते फारच चांगलं लक्षण ठरेल. आणि सध्या तरी नरेंद्र मोदींची जे राजकीय परिस्थिती आहे, ती हे तेल व्यवस्थित येण्यावरतीच अवलंबून आहे. तर याचा अर्थ असा, की भारतातली जी गॅसची टंचाई असल्याचे अफवा, अवही उठलेल्या आहेत, ती लवकरच नीट होईल. इतरही देशातनं आपण गॅस घेतोच आहोत. त्यामुळे याच्यातनं आपण पार पडू. पण मांतुरोव यांच्या व्हिजिटचं महत्त्व केवळ एवढ्यावरतीच नाही आहे. लक्षात ठेवा, मांतुरोव आले, त्यांना नरेंद्र मोदी काय म्हणले? नरेंद्र मोदी कुठल्याही राजकीय नेत्याला असं म्हणले नाहीत. त्याला म्हणले, "वेलकम टू युअर सेकंड होम." तुमच्या स्वतःच्या दुसऱ्या घरामध्ये तुम्ही आलायत, त्याकरता तुमचं सुस्वागतम. म्हणजे भारत आणि रशिया किती क्लोज आहेत, हे त्याच्यावरनं त्यांनी मांतुरोव यांना दाखवून दिलं. आणि मांतुरोव सध्या ज्या मोहिमेवरती आले, त्यांनी पण सांगितलं, की रशियाचं तेल आणि नैसर्गिक वायू तुम्हाला अमर्याद मिळतील, अशी आम्ही सोय करतोय. तुम्ही फक्त ते रिफाईन करा आणि लोकांना विका. आणि ते लोकांना जेव्हा विकतील, तेव्हा ते चढ्या भावाने विकतील आणि त्याच्यातनं जो नफा होईल, त्या नफ्यावर 22% टॅक्स नरेंद्र मोदी सरकार लावेल. म्हणजे सरकारकडेही पैसे येतील. या युद्धाचा हा पॉझिटिव्ह बेनिफिट या देशाला मिळणार आहे. विरोधी पक्षाचं याच्याकडे लक्षच नसतं. ते भलत्याच गोष्टींकडे लक्ष देत बसतात. आता तर ते निवडणुकीच्या सगळ्या सत्रात बावचळून गेलेले आहेत. परंतु ही फार महत्त्वाची बातमी आहे, की रशियाचं तेल हे संपूर्णपणे रशिया आपल्याला द्यायला तयार आहे. कारण इतर कोणी ते रिफाईन करणारच नाही आणि रिफाईन केलं तरी त्यांना ते विकता येणार नाही. भारताने रिफाईन केलेलं तेल हे सगळ्या जगात विकता येईल आणि त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना होईल. भारतात स्वतःला जे तेल पाहिजे ते सुद्धा याच मार्गाने येईल. रशियन तेल येईल आणि त्या दृष्टीने आपण तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत. व्लादिवोस्टोक ते चेन्नई असं जे ट्विन पोर्ट कन्सेप्ट होता, तिथून सुद्धा आता ट्रान्सपोर्ट तेलाचा करावा असं अ, व्लादिमीर पुटिन यांना वाटतं. तेव्हा आपले वाईट दिवस आहेत ते लवकरच बाजूला होतील. युद्ध कधी थांबेल ते माहीत नाही. युद्ध म्हटलं असं चिघळलंय, सोप्या रीतीने आता हे थांबेल असं वाटत नाही. परंतु आपण त्यातल्या त्यात तुलनात्मकरित्या तरी सुरक्षित आहोत. याबद्दल आपण नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी ही त्वरेवरची कसरत अतिशय उत्तमरित्या सांभाळलेली आहे. हे जे मांतुरोव आपल्याकडे आलेले आहेत, हे पुतिन यांच्या अतिशय विश्वासातले आहेत. हे स्वतः मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहेत. पी-एच-डी यांनी केलेली आहे आणि सिव्हिल डिफेन्स म्हणजे डिफेन्स इंडस्ट्री आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन आणि इतर इंडस्ट्री यांचे ते तज्ञ समजले जातात. रशियाला सध्या काय-काय पाहिजे? एक तर मी तुम्हाला सांगितलं, की त्यांना त्यांच्या तेलाला ग्राहक पाहिजे म्हणजे त्यांना पैसे मिळतील, साधी गोष्ट आहे. पण त्याच्याशिवाय त्यांना आणखीन काय पाहिजे? तर त्यांना स्विफ्ट सिस्टममधनं बाहेर यायचं आहे. स्विफ्ट ही बँकिंग सिस्टम आहे, त्याच्यातनं रशियाला बाहेरच ठेवलेलं आहे. तर त्यांना हे तेल जे विकायचं आहे, ते भारताची जी यू-पी-आय सिस्टम आहे, त्या सिस्टम वापरून तेल विकायचं आहे. त्यामुळे रशियाला स्विफ्टच्या बाहेर पडायचं आहे. रशियाची स्वतःची एस-पी-एफ-एस नावाची सिस्टम आहे, एस-पी-एफ-एस. ती सिस्टीम वापरून व्यवहार करावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्याशिवाय त्यांना लेबरची खूप सध्या गरज आहे. हे जे युक्रेनचं युद्ध जे आहे ते त्यांना फार भारी पडतंय. त्यांना लेबर तऱ्हेतऱ्हेचं पाहिजे, ते त्यांना भारतातनं न्यायचं आहे. त्याबद्दलही बोलणी होत आहेत. त्याच्याशिवाय त्यांनी जॉइंट शस्त्रास्त्र डेव्हलपमेंट भारत आणि रशियाने करावी, असा प्रस्ताव दिला आहे. अर्थात ही चालूच आहे. ब्रह्मोस मिसाईल तसंच जन्माला आलंय. पण त्याच्याशिवाय सुद्धा आणखीन एआय बेस्ड शस्त्रास्त्र निर्माण करावी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याकरता त्यांनी बरीच लोकं आणली आहेत आणि ती हाय लेव्हल मीटिंग्ज दिल्लीत चालू आहेत सध्या. आपण त्या दृष्टीने पाहिलं तर रशियाच्या कॅम्पात गेल्यासारखं वाटेल आपल्याला. परंतु रशिया हा आपला मित्र कायम राहिलेला आहे. अमेरिका कधी आपल्याबरोबर असतो, कधी आपल्याबरोबर नसतो. त्याचं तारतम्य करूनच नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतला असावा. या निर्णयाबद्दल सरकारला शुभेच्छा आणि शक्य तितक्या लवकर आपण तेलाच्या बाबतीत थोडेफार तरी सुखी होऊ, अशी आशा करतो.
तर या पॉझिटिव्ह नोटवरती आपण हा व्हिडिओ समाप्त करू. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आपल्या कमेंट्स म्हणजे आम्हाला संजीवनी देणाऱ्याच असतात. असो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.